आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे डुकरी भाग येथे बर्ड वॉक, चित्रपलाक, चमच्याचे दर्शन। रामानंद नगर येथील रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थळ भेट उपक्रम अंतर्गत आमनापूर येथील डुकरी भाग परिसरात बर्ड वॉक केले। प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या वॉकमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते। यामध्ये विद्यार्थ्यांना 14 चित्रपलाक, 4 चमचे, 3 पांढरे कुदळे, राखी खंड्या, राखी बगळा यासह गायबगळे, नदी सुरई, शेकाट्या, ताम्रमुखी टिटवी, हळदी कुंकू बदक अशा अनेक पाणथळीच्या पक्ष्यांचे दर्शन झाले। यावेळी डुकरी परिसरात आढळणाऱ्या स्थानिक तसेच वर्षभरात कृष्णाकाठी आढळणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांविषयी, फुलपाखरांविषयी तसेच कोंढार परिसरात आढळणाऱ्या मगरी, त्यांचा अधिवास, जैविक नियंत्रक म्हणून नदीतील मगरींच्या अस्तित्वाचं महत्त्व याविषयी पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी मार्गदर्शन केलं। तण नियंत्रण, कीटक नियंत्रण करून पक्षी हे पर्यावरणात जैव नियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात। मात्र अलीकडच्या काळात पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप वाढतो आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना वनस्पती, पशुपक्ष्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी परिसरात भेट देण्याची आवश्यकता नाझरे यांनी यावेळी व्यक्त केली। या बर्ड वॉकचे संयोजक प्राध्यापक AB माने यांनी मानवी हव्यासापायी यांनी झपाट्याने होत असलेल्या पर्यावरण ऱ्हासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। बर्ड वॉकमध्ये प्राध्यापक अनिता मामलया यांच्यासह शास्त्र प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले। या बर्ड वॉकसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। असे बरेच जे स्थलांतरित पक्षी आहेत, मगाशी चक्रवात नाव सांगितलं, कुमार असेल, तुतारी असेल किंवा छोटा आरले असेल, असे अनेक पक्षी स्थलांतरित जे आहेत ते हिवाळ्यामध्ये तिथे येत असतात। स्थलांतर हा जो प्रकार आहे हे वर्षभर चालतं। हिवाळ्यामध्ये पक्षीचे स्थलांतर होतं ते पाळ प्रदेश तिकडून पक्षी आपल्याकडे येत असतात। शिवाजी विद्यापीठाचा आपला अभ्यासक्रम आहे NEP 2020मुळे आपला हा या वर्षापासून नव्यानं सिलेबस चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये फील्ड व्हिजिट मी तुम्हाला दाखवलं काल की तुम्हाला 80-20 पॅटर्नमुळे तुम्हाला 20 मार्क्स हे आता अपेक्षित असं आहे की आज जे आपण आलो ह्या भागात लोकॅलिटी तुम्ही नाव वगैरे सगळं घ्यायचं आहे, त्याचा फील्ड व्हिजिट रिपोर्ट करायचा आहे आणि फॉरेन्सिक मॅडमनी जे तुम्हाला